एक नंबरचा ट्रेलर आलेला आता आणि टीजर आधी आल्यानंतर खूप जास्त उत्सुकता आणलेली आपण की राज ठाकरेवर पिक्चर येतो, राज ठाकरेवर पिक्चर येतो. पण जेव्हा ट्रेलर आला आता तेव्हा आपल्याला समजतंय की राज ठाकरेवर पिक्चर नाहीये, ते ऍक्च्युली त्या मागे पडलेला आहे एक दिवानाचा पिक्चर आहे. म्हणजे जर समजा तुमच्या गर्लफ्रेंडने तुम्हाला जर आड घातली, तुम्ही 24 तासाच्या आतमध्ये राज ठाकरेला मला भेटायचं, राज ठाकरेला मला गावात आणा, तर मग कसं होईल. म्हणजे ह्या पिक्चर मध्ये दाखवलंय की प्रताप नावाचा कॅरेक्टर आहे, प्रताप नावाचा एक माणूस आहे, तो आहे ना त्याला आमदार पण व्हायचंय आणि त्याला दुसरी गोष्ट म्हणजे ते एका मुलीवरती प्रेम पण आहे. पण त्या मुलीने त्याला आड घातले की तू 24 तासामध्ये राज ठाकरेला आपल्या गावात आण. मग ते गावात आणण्यासाठी तो काय काय करतो आणि कसं राज ठाकरेच्या मागे पळतो आणि त्याला माहित पण नाही की राज ठाकरे एक्झॅक्टली कोण आहेत ते आणि ती किती मोठी पर्सनॅलिटी आहेत आणि तो मुंबईला जाऊन तो कसा राडा करतो, कसं त्याच्या मागे पळतो आणि काय त्यासाठी करतो. खूप काही सीन आहे ते दाखवले पिक्चर मध्ये. पण आहे ना जास्त करून मला गावरे ते साजिद नायडेवाल्याने प्रोडक्शन केले, जी स्टुडिओ प्रोडक्शन आहे, त्याच्यासाठी पंडितचं प्रोडक्शन आहे पिक्चर मध्ये. तर त्यामुळे ना मला पिक्चर खूप चांगला वाटला. म्हणजे ट्रेलर बघायला खूप जास्त ग्रँड वाटतो, खूप जास्त पैसा खर्च केला पिक्चर मध्ये. तर त्यामुळे मी खूप जास्त एक्साइटेड आहे की 10 ऑक्टोबरला मी पहिले तिकीट बुक करणार आहे पिक्चरचं आणि बघणार आहे. मला माहिती खूप सारे पॉलिटिशियन असणार आहेत की बाबा हा इलेक्शन आले त्यामुळे राज ठाकरेचा पिक्चर येतोय, त्यामुळे राज ठाकरे पब्लिसिटी करतोय. पण ते जरा साईडला ठेवूया कारण की पिक्चर बघताना खूप ग्रँड वाटतोय. आणि डायरेक्शन वाईज जर तुम्ही म्हणाल तर डायरेक्शन हा वेंटिलेटरचा डायरेक्टर आहे, त्यामुळे तुम्ही शंकाच करू नका पिक्चर कसा असेल ते. आणि अजय अतुलचं म्युझिक आहे त्यामध्ये तर नो डाऊट की पिक्चरचं गाणी कशी असतील, बॅकग्राऊंड म्युझिक कसं असेल पिक्चरचं. पिक्चर बघायला, पिक्चर ट्रेलर बघायला खूप जास्त चांगलं वाटतोय. आणि पिक्चरचा लुक आणि पिक्चरचं ग्रँड हे लेवल बघताना यांना खूप जास्त असं वाटत नाही की कुठलं पण मराठी पिक्चर आहे. आणि डबिंग सुपर झालेलं आहे. तुम्ही सम्राटचं डबिंग बघा आणि याचं डबिंग बघा, म्हणजे जमीन आसमानचा फरक आहे. त्यामध्ये थोडासा पैसे जास्त केलेला खर्च कारण प्रोड्युसरचा पोरगा होता. पण ह्यामध्ये कंटेंट हे किंग असणार आहे आणि त्यामध्ये अजय अतुल आणि डायरेक्टर याचा खूप जास्त मोलाचा वाटा असणार आहे. त्यामुळे मला असं वाटतंय की हा पिक्चर खूप जास्त सक्सेसफुल मराठी इंडस्ट्रीसाठी. आपण जास्त करून सपोर्ट करा पाहिजे मराठी पिक्चरला, तेव्हा आपण मराठी इंडस्ट्री आपल्या पुढे जाईल. जर तुम्हाला ट्रेलर आवडला असेल आणि मला रिव्ह्यू आवडला असेल तुम्ही लाईक करा,